आपण फायनली चाललोय जेजुरीला. सूर्य बघा काय भारी. पाहुणे 7 झाले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग. गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गाईज सगळ्यात पहिले सॉरी. तर ॲक्च्युली ना काय सीन झालं मी तुम्हाला बोललो ना, भरपूर सारे ह्यावेळी ब्लॉग येणार आहेत. तर बहुतेक तरी आता कॅन्सलच झालेले आहेत. म्हणजे हे सगळं कारण म्हणजे ना माझ्या मित्रांचं आहे. म्हणजे मित्रांनी भरपूर सारे प्लॅन आहेत ना, सगळे कॅन्सल वगैरे केलेत आणि त्यामुळे आपल्याला कुठेच जाता नाही आला. बट एवढं सगळ्या प्लॅनमधला एक प्लॅन आपला सक्सेस होतो आहे, तो म्हणजे जेजुरीचा. आणि आज आपण फायनली चाललो आहे जेजुरीला. बघा इथं एक बॅग, इथं खांद्यावर एक बॅग आणि अख्खी पब्लिक समोर आहे. म्हणजे अख्खा पाटील परिवार चालला आहे. सो आता चला लेट्स गो, निघूयात कल्याणला. आणि बाकी इथं वरती एक ब्लॉग येत असेल, आपण गेलतो मे महिन्यात ऋषभाच्या लग्नाला. सो त्याला थँक्यू सो मच, त्याला 4000 व्ह्यूज गेलेत. सो चला आता निघूयात कल्याण स्टेशनला. लेट्स गो. हॅलो गाईज, आता आम्ही स्टेशनवर पोहोचले आहे. बघा इथं दाखव. आता गाईज आम्ही सगळ्यात पहिला पोहोचलो. सेकंड नंबरला हा पोहोचला आणि थर्ड नंबरला. बघा आपला आरुष पण आलाय ब्लॉगमध्ये. काय वाटतं तुला, कसं आपण आता भरपूर दिवसानंतर फिरायला चाललोय जेजुरीला, कसं वाटतं? लय भारी, लय भारी वाटतंय. फायनली गाईज कल्याण स्टेशनला पोचलो आता. सो आता बघू, ट्रेनची वाट वगैरे बघतोय. कॅमेरा चोरी केला तर हा नाही, कोण करणार आहे. आपल्या सॅमसंगमध्ये आहे ऑप्शन. हे बघा आता निघालोय 4 नंबरला. ए आरुष, आपल्यासोबत एकच पार्टनर आहे. ह्योच आपल्यासोबत असणार आता. गाईज आता चौथा नंबर आलेला आहे, बघू शकता. आता इथं स्टेशनवर जायचे बोलतात. कुठला स्टेशन? 4 नंबर ना. 4 नंबरला जायचं होतं. स्टेशन कल्याण आहे, नंबर 4ला जायचं आहे. इथं 4 नंबरवर आलोय. हे बघा इथे बसलेत. हाय करा, हाय करा, हाय कर, हाय हात कर ना, असा हात हाय करा ना. हा ओके गाईस, तर फायनल आता ट्रेनमध्ये आलेलो आहे. हे बघा इथं मॉम, इथं आपी, इकडं पप्पा आता वरती चालले झोपायला. तेव्हा आणि गाईस हे बघा आपला बाबू बघा. हे बघा काय करतोय, काहीतरी खातोय. इथं रिया, इथं ही स्वरा. बघा आता इथं रील शूट चालू आहे. इथं राहतो थोडं मागं जा. हा 1 2 3 स्टार्ट. हे स्वरा, स्वरा, हे स्वरा. इथं जेवण वगैरे पण घेतलं आता जेवायला. ओके गाईज, तर फायनली पोचलोय जेजुरीला.
काय बोलतो पोचलो मग आयुषने म्हणलं धिंगाणा गेलता उद्या लय थकू. उद्या कला थकू अरे यांची शॉपिंग संपणार नाही. शॉपिंग अच्छा. बाकी आता रूमवर वगैरे बघायचं आहे रूम वगैरे मग तिकडून थोडा रेस्ट वगैरे करणार आणि मग ह्या साईडला आणि मग तिकडून आपल्याला थोड्या वेळानंतर म्हणजे जेव्हा जरा 3:30-4 वाजता जरा फ्रेश वगैरे होऊन जायचं दर्शनाला. मस्त मजा येईल. सो आजचा पण आणि उद्याचा पण दोन्ही एकत्रच हा एकच ब्लॉग बनवणार आहे. बाकी चला निघूया आता रूम वगैरे बघू. लेट्स गो. ओके गाईस तर फायनली पोचलेलो आहे जेजुरी रेल्वे स्टेशनवर. चला आता बघूया यांचा पुढचा काय प्लॅन आहे. ओके गाईस तर फायनली आता रूम वगैरे घेतलेला आहे. स्वतः तिकडंच चाललो वरती. बघूया रूम वगैरे कसा आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. चला मी मागं राहिलो. लेट्स गो. इथं थांबलो आता आणि इथं घेतलं. हॅलो गाईज आता आमची तयारी झाली आहे. इथं बघा इथं पुढचा वगैरे घालून आला आहे आरुष. इथं स्वरा पण येल्लो. मी फक्त जरा वेगळा कपडा घातला कारण की आपल्याकडे येल्लो नाही आहे. बाकी हे बघा हॅलो हॅलो खूप सेम टू सेम केलेले. हे बघा. आईस तर आता निघालो दर्शनाला. आप्पा ओ आप्पा काय प्लॅन काय पुढचा. आता आपण चाललोय जुन्या जेजुरीला जुन्या गडावर. तिथून दर्शन घेऊन मग नवीन गडावर येणार. तिथून दर्शन घेऊन झाला का मग खाली येणार. मग जेव्हा बिवायचं आणि आपल्या रूमवर जाऊन मस्त आराम करायचा. चला. ओके गाईस तर फायनल आता चढायला आम्ही सुरुवात वगैरे केली जुन्या पठारला. फुल मजा मस्त चालू आहे इथं. जय मल्हार. एअरपोर्ट. तर आता दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चालू करूयात चढायला. चला. बघा इथं कुत्रा वगैरे पण आहे आणि असे बोलतात की देवाच्या रूपातच तो येतो आणि आपल्यासोबत येतो वरती. बाकी आता मस्तपैकी 2 मिनटं. बाकी आता मस्तपैकी बघू शकता इथं 4:05 झालेली आहेत आणि आता आपण निघालोय चढायला वरती. चला. बाकी इथं व्ह्यू एक नंबर आहे. चला आता वरती निघूया. वरती जाऊ आणि मस्त हे बघा काय भारी आहे. 2 मिनटं दाखवतो. एक नंबर वाटतोय. काय भारी आहे. जय मल्हार. जय मल्हार. आणि गाईस तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. ओके गाईस तर आता इथं आलोय. हा आणि हे बघा तिकडचा व्ह्यू वगैरे एकदम भारी आहे आणि ह्या साईडचा पण एकदम भारी व्ह्यू आहे. चला आता तिकडचा व्ह्यू बघूया. चला सगळे वरती चढतायत. आता आपण पण जाऊया. चला.
मी आलो दुरून, नाहीतर देवा मी आलो दुरून. चल जमलं. किती वाजून उंच आहे? येऊ समोर. सो तिकडंच आहे समोर, थोडंसंच बाकी अजून. मग तिकडून नवीन जेजुरीकडे जायचं आहे. चालतं हळूहळू, तरी पण अर्धी पब्लिक पुढे आहे, अर्धी पब्लिक मागे आहे आणि आम्ही इथं आहोत. चला नंतर भेटू, बघू काय करतात पुढं. गाईस कसं आहे माहिती काय, मी सोबत आपला दुसरा मोबाईल आणि पॉवर बँक पण घेतला आहे आणि आपला हा मोबाईल पण आहे आणि ट्रायपॉड पण आहे. सो हे जास्तच हेवी झालेला आणि सगळा खिशात ठेवलेला पॉवर बँक आणि मोबाईल. त्याने अजून चढायला प्रॉब्लेम होता म्हणून आता हातात वगैरे घेतला आहे, चालतं. बाकी एक नंबर व्ह्यू आहे, दिसत असेल. हवा नाही जशी पाहिजे अशी, आणि मगाशी हवा येते चांगली, आता एवढी नाही. पण ठीक आहे, चाललं आहे, मस्त एन्जॉय करतो आहे. चला पुढं. इथं बाणूमाईचं मंदिर आहे. सो आता इथं जाऊन पाय वगैरे पडतो आणि मग पुढे निघतो. हे बघा सगळे इथं आराम वगैरे करतात. अरे बाबू, अरे अरे रस्ता आहे तिथून तो पहिला. पाय वाजायला दुसरं. फायनली गाईज पोचलो आहे देवस्थानकडे पठारला. चला आता आतमध्ये जाऊ. अरे दादा काय आला? फायनली पोचलेलो आहे. तो इथं आता चप्पल वगैरे काढू. किती क्यूट आहे बघा पिल्लू, एकदम मस्त आहे. हेलकोट जय मल्हार, सदा आनंदाचा. मित्रांनो, तर एक नंबर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि ॲक्च्युली ना सीन काय झालेला, आमचे उद्या येणार होते कुलदैवत घेऊन, बट काही कारणानुसार सो तो प्लॅन कॅन्सल झाला आणि कुलदैवत उद्या नाही येणार म्हणून आम्ही आलो. हे बघा इथे हे सगळे. बघा हे अशी कर. अरे बघा इथं आता सगळे असे बसलेत रेस्ट. चाय ले लो. काय चाय पियो बिस्किट खाओ. अरे अरे लगा आला. चाय में डुबाओ, चाय पियो बिस्किट खाओ. दाखव पूर्ण. गाईस तर चहा पिऊया ना. चांगला आहे चांगला आहे. चला निघूयात. निघायची वेळ झाली आहे. आरती पब्लिक ते निघाली. हे बघा चालली तू, चालली. तू पण चल. आम्ही पण येतो, चहा पितोय. चहा ठेव. ओके गाईस, तर आता उतरतोय आपण. आणि गाईस कसं आहे, आता उतरतोय ना, सो आता आपण चाललोय नवीन जेजुरीला. आणि आता मस्तपैकी वारा वगैरे पण सुटलाय, मस्त वाटतं आता. बाकी हा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर एक नंबर, खूप भारी वाटतो. म्हणजे इथून असं एकदम
इथून पण ह्या साईडला गेलाय, तिकडून पण त्या साईडला गेलाय आणि इथून असा रस्ता एकदम भारी वाटतं. Hey, this is Aryan. माहिती सांगतोय माहिती. This is come. This is Aryan block. हे बघा एक नंबर काय व्ह्यू आहे. आणि आय थिंक मला असं वाटतंय इथून त्या साईडला जायचं आहे, कारण की आपण चाललो आहे आता नवी जेजुरीकडं. आपण आता गेलो जुन्या जेजुरीकडं. बाकी दर्शन वगैरे पण एकदम मस्त वगैरे झाले, आरामात एकदम, आणि खूप भारी वाटला. बाकी तसं तिकडं व्हिडिओ काढायला परवानगी नाही, 11,000 रुपये दंड आहे, म्हणून व्हिडिओ वगैरे काढले नाही. पण ठीक आहे, आपण व्हिडिओ काढायला आलो, आपण देवाचं दर्शन करायला आलो. खूप भारी वाटला. चला आता जाऊयात नवी जेजुरीकडं आणि बघू आता काय करायचं पुढं. सूर्य बघा काय भारी आहे. एक नंबर. आई शपथ गाइस, काय वारा येतोय खतरनाक. आणि बाकी जरा वरती जाऊन एकदा दाखवतो मला व्ह्यू कसा आहे वरचा. चला. फायनली वरती आलोय. व्ह्यू बघा. एक नंबर. समोरच आपली पब्लिक. सो चला फटाफट निघूया. ओके गाईस, खूप भारी वाटला वरती जाऊन, कारण की वरती गेल्यावर असं वाटतं की हा भाई उंचावर आलो आहे. कारण की जो वारा आहे, खरं सांगतोय, इकडे जो वारा आहे ना तो तिकडे नव्हता. तो एक वेगळाच वारा आहे वरती, एकदम हवेशीर असा. गाईस, तर आता इथं आलो आहे. सॉरी बट मला नाही माहीत काय हे इथं असं नाव वगैरे पण लिहिले आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाकी हे बघा, हे समोरच आहेत. हळूहळू चाललो आपण पण. बाकी आजचा जो वेदर वगैरे पण आहे एकदम मस्त. म्हणजे असं स्टार्टला वाटलेलाच भारी वेदर आहे, म्हणजे असं ऊन वगैरे नव्हता. बट नंतर ना चढताना ना गरमी जाणवली आणि थकवा वगैरे जास्त जाणवता. बट जसं आपण जुन्या जेजुरीचं खंडोबाचं दर्शन जेव्हा जसं झाला, ही एक वेगळीच एनर्जी आली. आणि वातावरणात पण एकदम असं मस्त फ्रेश वातावरण आहे आता वाटायला लागलं आहे. खूप भारी वाटतं आहे. आणि आता आपण जाऊयात नवीन जेजुरीकडं. बघा कसं काम इथं हे असं चालायला, आणि इथून डायरेक्ट हे असं. मानुमाई मंदिर. इसका व्ह्यू आहे बघा रे, एकदम पाचशावाला व्ह्यू आहे खरंच यार. एक मिनिट वाईट जा. हे बघा, हे अशा पायऱ्या आणि पुरं असा एक ना. जरा व्ह्यू तर एक नंबर आहे. बाकी आत्ता तुम्हाला पायऱ्या दिसल्या, पण मगाशी कच्चा रोड होता, म्हणजे असा डोंगराचा थोडासा जरा असा. पण ठीक आहे, मस्त वाटलं एकदम. आणि आता किती वेळ लागेल एक्झॅक्ट टाईम माहीत नाही. किती वाजलं ते बघू ते जरा. 6:22 झाले. हे बघा
6:22 आलेत आणि आता आय थिंक समोर रेस्टसाठी घेतलं आहे. मग जरा पाणी बिणी प्यायला बघू, इथून जरा पाणी बिणी पिऊ आणि मग पुढं जर खाली जाऊ. चला. हे बघा, एक नंबर. एक नंबर, खूप भारी. हे असं आहे. कलर बघा कसा आलाय. आय डोंट नो का झाला असा. हे बघा, इथं वेगळं आहे आणि इकडे वेगळं आहे. बाकी ठीक आहे. हे असा रस्ता काय आहे तर बघा, पुढं तिकडं असं. चला निघूयात पुढं बाबा, अजून भरपूर बाकी आहे. हे बघा. ओके गाईस, तर बघू शकता अशा पायऱ्या वगैरे आहेत आणि त्या साईडला आहे. बापरे, जवळजवळ आता 6:45 झालेत आणि 7 वाजायला चाललेत. स्वतः निघूया आता. पायऱ्याच आहेत, आता टेन्शन नाही एवढा. चला. बघा, पूर्ण अंधार झालाय, एकदम कालोख. बट ठीक आहे, आता फायनली पोचलो आहे. बाकी आता इथून टॉर्च मारत असं चाललो आहे. मोबाईलची पण टॉर्च लावले. चला नंतर भेटतो, तिकडे दाखवतो. हे बघा, एक नंबर. हे बघा, एक नंबर. ओके गाईस, फायनली पोचलेलो आहे आणि खूप भारी वाटला. मग दाखवतोच आता. चला. बघा काय भारी गेट, मस्त आहे. काय भारी केलंय. येलकोट सदानंदाचा. एक नंबर, एक नंबर. ह्याला ही आहे खरी सोन्याची जेजुरी. म्हणजे जुनी जेजुरी पण एक नंबर होती आणि आत्ताची जेजुरी पण एक नंबर आहे. स्वतः एक काम करतो, दर्शन वगैरे घेतो आणि आतमध्ये परवानगी नाही व्हिडिओ करायची. चला नंतर भेटू, बाय बाय. ओके गाईस, तर फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. अरे हे बघा, आपला आरुष. एक नंबर दर्शन वगैरे झाला, मस्त. कसं वाटलं तुला? आपले कुलदेवतांचं दर्शन घेतलं तर तो खूप भारी वाटलं आणि लगेच दर्शन वगैरे पण झालं आणि मस्त दर्शन वगैरे झालं. स्वतः बघूया हे काय करतात पुढं, काय प्लॅन आहे यांचा. चला. प्लॅन ठरेपर्यंत मंदिर बघा काय भारी आहे. एक नंबर. इथं फोटोशूट वगैरे चालू आहे. आपण पण एक काढूया आता फोटो. चला. येलकोट, येलकोट. सदानंदाचा येलकोट. बोला येलकोट, येलकोट. सदानंदाचा. ओके गाईस, तर फायनली खूप भारी दर्शन झालं आहे आणि खूप भारी पण वाटला. आता सगळेजण बघू, आता पुढचं काहीतरी प्लॅन वगैरे बनवत आहे. आणि आता किती वाजले बघायला लागतील जरा. आता वाजले 7:30. सो आता बघू यांचा प्लॅन काय आहे पुढं. तेव्हा तेच प्लॅन वगैरे चालू आहे. गणपती बाप्पा बघा, एकदम मस्त आहे, खूप बरं वाटतं.
इथं हे असा एवढी भारी जेजुरी इथं असं आणि एवढा भारी व्ह्यू पण. बाकी इथं अन्नपूर्णा देवी. एक नंबर. हे बघा काय भारी आहे. हे बघा बाणूची मेंढरं. फायनली पोचलोय खाली. सो गाईज आता आम्ही जेवायला चाललो आहे. हा आता आम्ही जेवायला चाललोय कारण की जेवायचा टाइम झालाय. आता सीन कसं आहे फ्रेश वगैरे झालो रूमवरती वगैरे जाऊन आणि आता जेवायला वगैरे चाललोय. आता बघू कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊ आणि जेऊ. काय रे काय मग कसं वाटतं जेजुरीचं दर्शन वगैरे घेऊन? भारी वाटला एकदम. असा पॉझिटिव्हिटी आली आहे आता एकदम असं भारी वाटतं आता. ओके गाईस तर आता हॉटेलला आलो आहे वेज हॉटेलला. हे बघा अप्पा बा अप्पी आई. पप्पा अभ्यास करताय. मी काय एवढा क्लोज कुठे घेतो. बोल काय बोलू काहीतरी बोल. मला ना काय बोलू. कॉन्टेंट काय शूट होतोय रीलचा ह्याच्यानंतर. काय रे हॅलो गाईज आता इथे टेक 2 चाललाय बघू शकता. इथं टाकलंय आहे आता चालणार आहे. मला बोलवलं होतं मी नाही गेलो. आजचा अर्धा ब्लॉग मी बनवणार. मूड नाही यार डान्स करायचा. आता बघू शकता झाले बरोबर. गाईज बघू शकता आताची एक रील झाली आहे. आता बोलतात परत हे बघा अंकल पळतोय. हे बघा हे रील वाले. आपले लहानपणाचे आहेत ना त्यांच्यावर. गाईज आता यांचा दुसऱ्या डान्सवर डान्स करणार आहे. त्या गाण्याचं नाव सर्वात आकाश दंगल. दिमाग काढला यांनी नुसते करतात रील्स. काय बोलू आता तुम्हाला. तुम्ही जरा आनंदी आनंद.
एवढंच आहे. हॅलो गाईस, कसा व्लॉग. आता आपण मस्तपैकी खूप जास्त फिरणार आहेत आणायला चला आपण हे बघा सगळे इथं सगळे घोटाळा झालेले आहेत. आता अरे क्लिक तर नाही केलेलं आहे. क्लिक केलेलं आहे प्रॅक्टिस बघा, प्रॅक्टिस बघा. ओके गाईस, तर हे बघा इथं सीट अरेंजमेंट चाललेत आणि आता इथं दुसरं रिक्षा पण आले. स्वतः बसून वगैरे घेत आहेत आणि मग रेल्वे स्टेशनला जायचं वाटतं. भिवंडीला डायरेक्ट रिटर्न जायचं ना. स्वतः ती ट्रेन येईल थोड्या वेळात. 2ची ट्रेन आहे, तर बघू आता निघतो आणि तिकडे गेलो पोचून दाखवतो मला. चला लेट्स गो. ओके गाईस, तर फायनली पोचलो आहे जेजुरी स्टेशनवर आणि आता ट्रेनची वाट वगैरे बघतोय. त्या साईडला आय थिंक ट्रेन येणार आहे. सो सगळेजण तिकडेच थांबलेत. तेव्हा सगळेजण तिकडेच थांबलेत. सो आता आपण त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ, तिकडे जाऊ, हो काय मस्ती चालू आहे त्यांची. चला. आणि काय ते बोलतात ना की गोल्डन टेम्पल हा पंजाबचा आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा सोनेरी जेजुरी कुलदैवत जय मल्हार त्यांची सोनेरी जेजुरी खूप भारी वाटली. दर्शन वगैरे पण मस्त आले. इथं काही मजाक मस्त चालू यांची. हे बघा रील कॉन्टेंट. एनर्जी आली लगेच. इथं काय चाललं, इथं फोटोशूट, इथं फुल डिस्कस काय प्लॅन कसा करायचा आहे पुढचा. अजून बाबू कुठे गेला काय माहिती आपला आरुष. हां ते बघा तिकडे धावपळ चालू आहे त्यांची. तो बघा, चला तिकडे जाऊन बघू. आणि गाईस, जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असाल तर प्लीज या व्लॉगला लाईक करा. कारण की 2 दिवसाचा एकच व्लॉग बनवतो आहे म्हणून जरा जास्त मोठा व्लॉग होतो आहे. ही बघा स्वरा डोरा. हे बघा यांची इथं मस्त चालू आहे. तिकडं बघू, तिकडं पण आप्पा वगैरे आहेत आणि हा ब्लॉग त्याच्यामुळेच मोठा होणार आहे. सो थँक्यू एवढा वेळपर्यंत बघितल्याबद्दल. माझी बहीण पागल. कोण? रिजा दीदी. फायनली गाडी आले. ती बघा समोर आहे. सो आता बॅगा वगैरे घेतो आणि मग निघतो. चला. ओके गाईज, तर फायनली आता कल्याण स्टेशनला पोचलो आहे आणि आता रिक्षा वगैरे बुक करायची. आता रिक्षेत वगैरे बसून मस्त निघायचा भिवंडीला. मग नंतर तिथून जरा हॉटेल वगैरे जाऊ आणि घेऊन डायरेक्ट ब्लॉगला एंड करूया. चला लेट्स गो. आता निघूयात भिवंडीला. ओके गाईज, तर काल तुम्ही बघितलं असाल आपण आलतो भिवंडीला. सो रात्र झाली यायला, म्हणजे 8 सव्वा 8 झालेले. आणि मग त्याच्यानंतर आपण घरी आलो. आम्ही ढाब्यावर गेलो, तिकडे जेवलो वगैरे. ते सगळं शूट नाही करता आलं कारण की भरपूर घाई झाली आणि फुल थकलेलो. म्हणून आल्या डायरेक्ट घरी जसं आलो तसं डायरेक्ट झोपलो. व्लॉगला एंड पण नाही करता आला.
म्हणून ह्या व्लॉगला मी इथेच आत्ता एंड करतोय. सो कसा वाटला तुम्हाला हा जेजुरीचा व्लॉग? जाम मोठा होता. आय होप तुम्ही पूर्ण बघितला असेल तर थँक्यू सो मच. चला तर ह्या व्लॉगला मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. थँक फॉर वॉचिंग. बाय बाय.